शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून वाळूज भागातील बजाज नगरातील गरुड जेट अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षाच्या तरुणीने अकॅडमीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये काय केलंय बघा। मेसच्या पैशासाठी गरुड जेट अकॅडमीचा संचालक निलेश सोनवणे सतत लीनासह इतर मुलींचा देखील अपमान करायचा। अनेकदा नाश्ता आणि जेवण न देता अपमान करायचा। विशेष म्हणजे लीनाला सर्वांच्या समोर एक आळे म्हणून हाक मारायचा। दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचा नीलाने एकदा थेट निलेशला सोनवणेला सांगितलं होतं। यावर एक आळे तू मला शिकवू नकोस, इतकं मायबापांचं वाटतं तर जीव दे, तुझी लायकी तरी आहे का नोकरीवर लागायची? मी तुझी हमी घेतली आहे ना, लावेल तुला नोकरी, नाहीतर तुला काय करायचंय ते कर, असं निलेश सोनवणे म्हणाला होता, असं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। लीना पाटीलच्या वडिलांनी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न पुराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटीलने 1.5 वर्षापूर्वी बजाज नगर येथील गरुड जेट अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता, ज्यासाठी त्यांनी 3 टप्प्यात एकूण 1,20,000 रुपये भरले होते। तसेच मेससाठी 4,500 प्रति महिना भरत होते। कधी कधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता। पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनवणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीना आपल्या वडिलांना फोन करून सांगायची। तसेच जेवण देखील दिलं जात नव्हतं। मात्र निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल असं म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे, असं तक्रारीत म्हटलंय।